जल जीवन मिशन अंतर्गत काम करण्यात येत असलेल्या बिलांची रक्कम थकीत असल्याने निराश झालेल्या हर्षल पाटील या तरुण कॉन्ट्रॅक्टदार युवकाने आत्महत्या केली। त्याचाच निषेध म्हणून यवतमाळमधील कॉन्ट्रॅक्टदार संघटनेने काळी फीत लावून सरकारचा निषेध केला आहे। हर्षल पाटील सारख्या युवकाने आत्महत्या केली तशी वेळ आमच्यावर आणू नका, त्यामुळे प्रलंबित बिले देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे। या महाराष्ट्रामध्ये कंत्राटदारांना जो अन्याय चालू आहे त्याचा हा बळी म्हणजे आमचा अभियंता हर्षल पाटील। खरं तर महाराष्ट्र शासन म्हणा किंवा हे सरकार म्हणा रोजगार देऊ शकत नाही युवकांना, म्हणून अनेक युवक अभियंते आहेत तरी ते कंत्राटदारी करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार लोकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून देयक शासनाकडे थकीत आहे। एकीकडे हे शासन शेतकऱ्यांना शिव्या देतं, एकीकडे हे शासन पैशामध्ये आपण व्हिडिओ पाहतोय, एकीकडे छमछम हे नाचतायत। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? कोणाचं सोयरसुतक कोणाकडे नाही। एकावेळी बहिणीला आमच्या लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये टिकवतात आणि तिचंच कुंकू पुसणाऱ्या या शासनाचा मी निषेध करतो। धन्यवाद। जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्या पालकांचा वर्षभराचा कर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय बुलढाण्याच्या भडगाव महिंबा ग्रामपंचायतने घेतला होता। या निर्णयानंतर विद्यार्थी संख्या 16 वरून 75 पर्यंत गेली। मात्र मोडकळीस आलेली इमारत आणि शिक्षकांची उदासीनता यामुळे आता पुन्हा एकदा पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत आहेत। त्यामुळे ग्रामपंचायत सरपंचाने आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे। केवळ शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागत असेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल। भडगाव येथील सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि ग्रामपंचायतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे इथे 16 विद्यार्थी होते। पहिले 16 वरून जवळपास 70 ते 75 विद्यार्थी झाले होते आणि इथं मुख्य शिक्षक असेल इतर कोणत्याही सुखसुविधा नसल्यामुळे इथले जे विद्यार्थी होते ते आपले विद्यार्थी प्रवेश संख्या इथले घटत आहे। वारंवार निवेदन देऊन सुद्धा इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आणि या सुविधा नसल्यामुळे माझी आई सरपंच या पदाचा त्यांनी राजीनामा दिला। भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात 25 जुलै रोजी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व शैक्षणिक संस्थांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे। दिंडोरी तालुक्यातील कसबेवानी येथे गणपती बनवण्यास प्रारंभ झाला आहे। कळवण तालुक्यातील मोठे गणेश मंडळ हे गणपती घेण्यासाठी वाणी येथे मूर्तिकार पवार यांच्याकडे येत असतात। महाराष्ट्रासह गुजरातमधील गणेश उत्सव मंडळांचे कार्यकर्तेही गणपती बुक करण्यात व्यस्त झाले असून याही वर्षी मोठ्या प्रमाणात मोठे गणपती बुकिंग करण्यात आल्याचे मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले। माझं नाव ज्ञानेश्वर जयराम पालवी, मी भरत पवार यांच्याकडे काम करतो। आमच्याकडे नवसारी, सुरत, गुजरातमध्ये कुठं पण महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे कुठे पण आमचे गणपती जातात। भाऊंकरचं कमसे कम त्यांचं आयुष्य पूर्ण गणपती बनवण्यामध्येच गेलं आहे। शाडू माती धरा, तुम्ही POPचे कोणत्या पण मला गणपती बनवून भेटता आपल्याकडे रिजनेबल रेटमध्ये, होलसेलमध्ये। फक्त भाऊला सपोर्ट करा। भाजप प्रवेशावर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरशायरीतून दुजोरा दिला आहे। विधानसभा निवडणुकीत गोरंट्याल यांचा पराभव झाला होता, तेव्हापासून गोरंट्याल हे पक्षात नाराज होते। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। मागच्या पंचवार्षिकमध्ये गोरंट्याल यांचे महापालिकेवर वर्चस्व होते। आता पुन्हा महापालिकेची ही निवडणूक होणार असून गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। त्यासाठी ते भाजपमधील एका बड्या नेत्याच्याही संपर्कात आल्याचं समजतंय। मी तुम्हाला काय म्हटलं, मी तुम्हाला त्या शायरीमध्ये पूर्ण तुम्ही एखादा ज्याला शायरी करतात त्याला विचारा काय काय मुद्दे, माझी भावना काय आहे, मला केवढा त्रास झाला, माझी मला काय त्रास झाला ते सर्व शायरीमध्ये स्पष्ट केलेलं आहे।
हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिल्यानंतर काल मध्यरात्रीपासूनच ठाणे जिल्ह्यात पावसाची सुरुवात झालेली आहे। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून शहराच्या सीमेवरून वाहणारी कामवारी नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। त्यामुळे कामवारी नदी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर सायंकाळपर्यंत असाच कायम राहिल्यास नदीलगतच्या शहर आणि ग्रामीण भागातील म्हाडा कॉलनी, इदागह, शेलार या परिसरात पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कंत्राटदारांनी आत्महत्या करणाऱ्या सांगलीतील कंत्राटदार हर्षल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली। सरकारने हर्षलच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे आणि त्याचे थकलेले बिल मिळाले पाहिजे। कल्याण डोंबिवलीतही असे अनेक ठेकेदार आहेत, त्यांची बिले मिळत नाहीत। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी कल्याण डोंबिवली महापालिका ठेकेदार संघटनेने केली आहे। महाराष्ट्रात एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे। हर्षल पाटील या ठेकेदाराने जल जीवन मिशन जे काम केले होते त्या कामाचे योग्य मोबदला म्हणजे कामाचा पेमेंट त्याला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ही परिस्थिती नुसती तिकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांची झालेली आहे। आज वर्ष काम करून कुठल्याही ठेकेदाराला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीये म्हणून आणि ह्याच्या पहिले 3-4 महिन्यापूर्वी या सलग 3-4 लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहे आणि आता ही परिस्थिती अनेक ठेकेदारावरती येणार आहे। म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही या बाबतीत थोडे संवेदनशील राहून ठेकेदाराचे जे पेमेंट अडकलेले आहेत, तुम्ही विकासाच्या कामावर निवडून आलेले आहेत, मग ते विकासाची कामं करण्याचे ठेकेदार आहे तेच जर मारायला लागली तर मग त्या विकासाचा फायदा काय। म्हणून तुम्ही थोडं संवेदनशील राहून याचं गांभीर्य ओळखून तुम्ही लवकर ठेकेदाराची पेमेंट करावी हेच माझ्या सरकारला सांगणं आहे। गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील बबई गावात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नाल्यावरच्या पुलावर पाणी चढल्याने 2 गावांचा आपसातील संपर्क तुटला आहे। या नाल्यावरील पुलावरून 1.5 ते 2 फूट पाणी वाहत आहे, तर वैनगंगा, पुजारी टोला आणि कालीसराड धरणामधून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे। व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा आणि ई लिलाव पद्धत रद्द करावी या 2 प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेने विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह पुणे-इंदोर महामार्गावर येवल्यातील विंचूर चौफुली येथे भर पावसात रस्ता रोको आंदोलन करून येवला नगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली। आमदार किशोर दराडे हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते। आज येवला शहरामध्ये शिवसेनेने रस्ता रोको आंदोलन पुकारलं। खरं तर हे आंदोलन एका पक्षाचं नव्हतं, तर हे सर्वपक्षीय आंदोलन निर्माण झालं। हे जन आंदोलन येवलेकरांचं आंदोलन निर्माण झालं का तर गेल्या 18 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले स्थानिक आमचे व्यापारी बांधव आज त्यांना 18 वर्षानंतर रस्त्यावर येण्याची वेळ आली का आली। आमचं एकच म्हणणं आहे, सर्वपक्षीय येवलेकरांचं हे म्हणणं आहे का शासनामध्ये बसलेले कॅबिनेट मंत्री असतील येवलेचे, त्याचप्रमाणे इतरही पक्षातले इतर मंत्री असतील, त्यांनी येवलेकरांना आता न्याय दिलाच पाहिजे। येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये येवलेकरांचा हा विषय त्यांनी अधिक्रमाने मांडला पाहिजे आणि या विस्थापितांना प्रथमदर्शी न्याय दिला पाहिजे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सर्व येवलेकर पुन्हा एकदा 15 ऑगस्टला एकत्र आल्याशिवाय राहणार नाही। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या 2 वर्षापासून शिक्षकाची पदे रिक्त आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। वारंवार शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून देखील शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेरच शाळा भरवली आहे। जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी शाळा भरवणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला आहे। मी गजानन इंगळे, शाळा समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद शाळा अमोना, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। गेल्या 2 वर्षापासून भाषा या विषयासाठी आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहे। नेहमी वारंवार
जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, या ठिकाणी आम्ही वारंवार या ठिकाणी लेखी निवेदन देतो, परंतु कोणताही अधिकारी, कोणताही पुढारी याकडे जातीनं लक्ष घालत नाही। आज या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आमच्या डोळ्यासमोर होत आहे। आज जोपर्यंत आम्हाला आमच्या शाळेवर 2 शिक्षक मिळत नाही, 9 शिक्षकाची पदं मान्य असताना आज आमच्या शाळेवर मुख्याध्यापकाचे 7 शिक्षक आहेत, 2 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, तरी आम्ही ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न केला, परंतु एक शिक्षक दिला, परत काल तो शिक्षक काढून घेतला। जर हा अन्यायच आमच्यावर होत असेल तर अन्याय सहन किती दिवस करायचा? आज सर्व पालक, माझे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे। जोपर्यंत माझ्या शाळेवर 2 शिक्षकांची नियुक्ती केल्या जात नाही तोपर्यंत या ठिकाणून माझे विद्यार्थी, माझ्या गावचे पालक, माझी सर्व शाळा व्यवस्थापन समिती या ठिकाणून कुठल्याही प्रकारे हलणार नाही। तुम्हाला कोणते गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करा, तुम्हाला काय कारवाई करायची ती कारवाई करा, पण माझ्या शाळेवर आजच्या तारखेमध्ये मला 2 शिक्षक लागतात।